नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? तर आज आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी, जी महाराष्ट्राच्या आराध्य देवतांपैकी एक आहे. आणि तसंच आपण कोल्हापूर सुद्धा एक्सप्लोर करूया की कोल्हापूरमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतं. तर चला एक्सप्लोर करूया आज कोल्हापूर. तर चला जाऊया मंदिराकडे. आणि आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलोच आहोत आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे. मंदिराच्या आजूबाजूला देखील भरपूर सारे असे दुकानं आहेत जिथून तुम्ही बऱ्याच गोष्टी घेऊ शकतात. त्यानंतर इथं चप्पल स्टँडची व्यवस्था आहे, बॅग्स ठेवण्यासाठीची पण व्यवस्था आहे आणि मंदिराचा परिसर सुद्धा खूप छान आहे. तर चला आता जाऊया आतमध्ये आणि बघूया मंदिर कसं आहे ते. कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे शक्ती, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक. इथे दर्शन घेतल्यावर मनाला खूप छान वाटतं, समाधान वाटतं, शांतता मिळते. हे प्राचीन आणि जागृत देवीचं मंदिर आहे. असं म्हणतात की मनोभावे केलेली प्रार्थना इथं नक्कीच पूर्ण होते. तर बघा तुम्ही मंदिर किती भव्य आणि सुंदर आहे. तसंच मंदिरावरती कोरीव काम जे केलेलं आहे, दगडी शिल्प आहे, ऐतिहासिक वास्तू आहे. किती छान असं मनाला भरून येतंय, इतकी सुंदर ही वास्तू आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही आतमधलं शूट केलेलं नाहीये, पण गाभाऱ्यातलं देवीचं जे तेज होतं, ते जे रूप होतं, ते बघून सगळी चिंता आणि सगळं टेन्शन दूर झालं. खूप छान, खूप मस्त वाटलं देवीचं दर्शन घेऊन. आम्ही संध्याकाळ नंतर मंदिरात पोहोचलो आहोत आणि लाइटिंग वगैरे लागलेली आहे. तर बघा तुम्ही मंदिर किती सुंदर दिसतं आहे, किती छान प्रसन्न वाटतं आहे. पुरातन कथेनुसार देवी महालक्ष्मीने इथेच कोल्हासूर राक्षसाचा वध केला आणि तो जो विजय देवीला मिळाला त्यामुळेच ह्याला कोल्हापूर असं नाव मिळालेलं आहे. हे मंदिर 7व्या शतकात चालुक्य राजवटीच्या काळात बांधले गेलेलं आहे असं म्हणतात. मंदिराची वास्तुशैली ही हेमाळपंथी असून संपूर्ण मंदिर हे काळ्या दगडात कोरलेलं आहे. तिरुपती बालाजींचं दर्शन तोपर्यंत अपूर्ण असतं जोपर्यंत महालक्ष्मींचं दर्शन घेतलं जात नाही. त्यामुळे बरेच भाविक तिरुपतीला दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला येतात. त्यामागचं कारण हे आहे की तिरुपती बालाजी हे विष्णूंचंच अवतार आहे आणि विष्णूंच्या पत्नी ह्या महालक्ष्मी आहेत. म्हणून बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर बरेच भाविक हे कोल्हापूरला येऊन देवींचं सुद्धा दर्शन घेतात. अजून एक त्याच्या मागचं कारण हे आहे की बालाजींच्या दर्शनाने भक्तांना भक्ती आणि विश्वास मिळतो, तर महालक्ष्मींच्या दर्शनाने भक्तांना समृद्धी, सुख आणि स्थैर्य प्राप्त होतं. म्हणून बालाजींच्या दर्शनानंतर भाविक येऊन महालक्ष्मींचं दर्शन घेतात आणि ह्याला भक्तांच्या, भाविकांच्या भाषेमध्ये असं म्हणतात विष्णू लक्ष्मी संपूर्ण दर्शन. आणि त्यानंतर त्यांचा तो प्रवास तिथं पूर्ण होतो. तर हे बघा इथं मेन दरवाजा आहे आणि इथूनच एंट्री होते आतमध्ये येण्यासाठी. पण इथून दर्शनाची लाईन लागते आणि इथून असं आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश होतो. महालक्ष्मींच्या ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे की दरवर्षी इथं किरणोत्सव होतो. किरणोत्सव म्हणजे काय, तर ह्या काळामध्ये सूर्यकिरण थेट देवींच्या चरणावर, छातीवर आणि मुखावर पडतात, जे त्या काळातील अद्भुत दृश्य असतं. हे पण एक खूप छान असं वैशिष्ट्य आहे इथलं. महालक्ष्मी देवी ही शक्ती, संपत्ती आणि कल्याणाची देवी आहे. त्यामुळे इथं भरपूर भाविक येऊन मनापासून इच्छा मागतात आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होतात असं मानलं जातं.
त्यामुळे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे, कारण इथं त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि हे मंदिर आहे ना, भरपूर संतांनी भक्तांनी जतन करून ठेवलेलं आहे. तसंच छत्रपती शाहू महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी ह्यांनी सुद्धा त्यावेळेला खूप छान जतन करून ह्या मंदिराची काळजी घेतलेली आहे. तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत कोल्हापूरची शान असलेला रंकाळा तलाव. रंकाळा तलाव हा कोल्हापूरमधील एक प्राचीन आणि प्रसिद्ध तलाव आहे. हा तलाव शहराच्या बिलकुल मध्यमात बसलेला आहे आणि निसर्ग सौंदर्य आणि शांततेसाठी खूप ओळखला जातो. इतिहासानुसार जर बघितलं तर रंकाळा तलावाची निर्मिती ही शिलाहार राजवटीच्या काळात झाली आहे, पण याचा विकास केला ते छत्रपती शाहू महाराजांनी. असं ऐकण्यात आलं आहे की ह्या तलावामध्ये गोड्या पाण्याचे झरे आहेत आणि हा तलाव फक्त ऐतिहासिकच दृष्ट्या नाही तर कोल्हापुरांचं आवडतं फिरण्याचं, निवांत वेळ घालवण्याचं एक छान असं ठिकाणही आहे. कोल्हापूरकर इथं येऊन मस्त निवांत वेळ घालवतात. इथं तुम्हाला घोडस्वारी, बोटिंग, इथं स्ट्रीट फूड्स पण आहेत आणि संध्याकाळी इथं खूप छान असं सूर्यास्त सुद्धा बघायला भेटतो. चौपाटीवरती भेळ, पाणीपुरी, मिसळ तसंच बऱ्याच प्रकारचं खाद्याचे स्टॉल सुद्धा लागतात. आत्ता आम्ही निघालेलो आहोत कोल्हापूर एक्सप्लोर करण्यासाठी आणि इथं आम्ही आता आलेलो आहोत कोल्हापूर महापालिकेजवळ. याच्या आसपास बरेचसे टेक्स्टाईल आणि इतर मार्केट्स देखील आहेत. तर चला करूया एक्सप्लोर कोल्हापूर शहर. तर इथं कोल्हापूर हे एक खूप छान शहर आहे आणि इथं खाण्यापिण्याच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत. झणझणीत मिसळ, मटण, चिकन तुम्ही काहीही एन्जॉय करू शकता. कोल्हापूरमध्ये आलो आहोत आणि कोल्हापुरी चपलांची शॉपिंग नाही केली असं होऊ शकतं का? त्याशिवाय कोल्हापूरला येणं अपूर्ण राहून जातं. कोल्हापूरमध्ये खूप छान अशा डिझाईनच्या आणि प्युअर अशा कोल्हापुरी चपला मिळतात. खूप छान असतात, सर्वांसाठी असतात, लहान मुलांपासून वयस्कर सिनियर लोकांसाठी पर्यंतच्या असतात. ह्या चपलांना कोणत्याच प्रकारचा खिडा वगैरे न लावता ह्या बनवलेल्या असतात. तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत न्यू पॅलेस म्हणजेच छत्रपती संग्रहालय एक्सप्लोर करण्यासाठी. तर चला जाऊन बघूया की कसं आहे हे संग्रहालय. तर हे बघा, गेट किती सुंदर आहे आणि आतमध्ये गाडी जाते, आतमध्ये पार्किंग आहे. तर आम्हाला हे नंतर कळलं, त्यानंतर आम्ही गाडी आतमध्ये पार्क केली. इथलं तिकीट खूप कमी आहे. तिकीट काउंटर इथंच आहे, ह्या गेटवरतीच. इथून तिकीट घ्यायचं आहे आणि मग पुढे जाऊन आपली गाडी पार्क करायची आहे. तर तिकीट राजबी आहे, खूप जास्त असं महाग नाहीये. तर आम्ही इथून तिकीट परचेस केलं. त्यानंतर आम्ही पुढे जाऊन पार्किंग मध्ये गाडी लावली. तर आता आम्ही निघालेलो आहोत तिकीट घेऊन पार्किंग कडे आणि हा पॅलेस कडे जाण्याचा रस्ता आहे. रस्ता बघा तुम्ही, किती सुंदर आहे, किती छान प्रसन्न वाटण्यासारखा हा रस्ता आहे. ज्या वेळेस इथं महाराज राहत असतील त्यावेळेस त्यांना हे किती छान वाटत असेल. तर बघा तुम्ही, किती सुंदर निसर्ग आहे हा. तर समोरच पार्किंग आहे, इथं आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो. बस, एसटी, 2 व्हीलर, 4 व्हीलर सर्व प्रकारच्या गाड्या इथं पार्क करू शकतो. हे पॅलेस सर्व दिवस उघडं असतं. याचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. इथं बऱ्याच कोल्हापूरच्या आजूबाजूच्या शाळेतील मुलांच्या सहली सुद्धा येतात. या पॅलेसच्या आतमध्ये कोल्हापूरच्या छत्रपतींच्या शाही दैनंदिन आयुष्याबद्दलचे काही अनमोल अशा आठवणींची साठवण केलेलं आहे आणि ते म्युझियम द्वारा दाखवलं जातं.
पॅलेस हा पूर्ण काळा दगडापासून बनवलेला आहे. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. मोबाईल स्विच ऑफ करून बॅगेच्या आतमध्ये ठेवावा लागतो. त्यामुळे आतमधलं आम्ही तुम्हाला काही दाखवू शकत नाही. पण बाहेरचा परिसर बघा किती सुंदर आहे. खूप भलं मोठं असं गार्डन आहे. इथे एक तलावही आहे असं देखील आम्ही ऐकलेलं आहे. आणि पॅलेसच्या आतमध्ये आहे शाही वस्त्र, दागिने, शस्त्र आणि राजशाही शान शोभणारे संग्रह. हा होता आमचा शॉर्ट असा कोल्हापूर स्पेशल ब्लॉग. कोल्हापूर तसं खूप मोठं आहे. कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या आसपास एक्सप्लोर करण्यासारखं खूप काही आहे. पण एका दिवसात आम्ही एवढं एक्सप्लोर केलेलं आहे. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय. टेक केअर.